नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक्षा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर जर का तुम्हीही MSRTC ऍप मधून ऑनलाईन बस तिकीट बुक केलेलं असेल आणि काही कारणाने तुम्हाला जर ते कॅन्सल करायचं असेल तर ते कसं कॅन्सल करायचं हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण बघणार आहोत की तिकीट कसं कॅन्सल करायचं आहे, तुम्हाला रिफंड किती मिळणार आहे आणि त्यासोबतच बस सुरू होण्याआधी तुम्हाला किती वेळ आधी तिकीट कॅन्सल करायचं असतं ते टायमिंगही आपण इथे बघणार आहोत। तर संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, याआधी आपण बघितले की MSRTC ऍप मध्ये आपण कसं अकाउंट क्रिएट करू शकतो आणि त्यासोबतच हेही आपण बघितलेलं आहे की MSRTC ऍप मध्ये आपण तिकीट कसं बुक करू शकतो। आणि आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की MSRTC ऍप मधून तिकीट जे आपण बुक केलेलं आहे ते कॅन्सल कसं करायचं, तर ते तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता। तर इथे आता आपल्याला आपलं तिकीट कॅन्सल करायचं आहे, तर त्यासाठी सिंपली MSRTC ऍप ओपन करायचं आणि तुमचं जे काही लॉग इन आणि पासवर्ड आहे तो तिथे एंटर करायचा आहे आणि तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे। तर मी माझं अकाउंट इथे ओपन केलेलं आहे। तर आपण पुन्हा या पेजवर आलोय जिथून आपण आपलं तिकीट बुक केलं होतं आणि आता आपल्याला तिकीट कॅन्सल करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला तिकीट डिटेल्स जे आहेत ते माय तिकीट मध्ये बघायला मिळतात। तर आपण माय तिकीट वरती क्लिक करूया। तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही जे काही लेटेस्ट तिकीट बुक केलेलं आहे ते तुम्हाला सर्वात वरती बघायला मिळेल। तर त्या तिकीटचे डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता। तुमची जर्नी डेट काय होती, बुकिंग काय होतं, तिकीट फेअर किती होतं, पॅसेंजर किती होते आणि सीट नंबर किती होतं, हे सर्व डिटेल्स प्लस जे बसचं नाव आहे तेही तुम्हाला इथे टॉपला बघायला मिळत आहे आणि स्टेटस सध्या इथे ऍक्टिव्ह आहे ते तुम्ही इथे बघू शकता। तर आता आपण यावर क्लिक करूया। तर आता आपण नेक्स्ट पेजवर आलोय जिथे आपल्याला तिकीट डिटेल्स बघायला मिळतात। तर इथे तुम्ही बघू शकता खाली ट्रिप डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतात। ही जी बस आहे ती पुणे रेल्वे स्टेशन ते कुरुंदवाड अशी ही बस आहे जी आता आपण ज्याचं तिकीट कॅन्सल करणार आहोत। खाली पॅसेंजर डिटेल्सही आहेत, त्यासोबतच फेअर डिटेल्सही तुम्हाला इथे बघायला मिळतील। आता आपल्याला तिकीट कॅन्सल करायचंय, त्यासाठीच तुम्हाला सर्वात शेवटी एक ऑप्शन बघायला मिळतो, डू यू वॉन्ट टू कॅन्सल तिकीट। तर आपल्याला इथे तिकीट तर कॅन्सल करायचंय, त्यासाठी यावर क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता सिलेक्ट सीट टू कॅन्सल। तर इथे मी फक्त एकच सीट बुक केली होती, त्यामुळे तुम्हाला एकच सीट नंबर आणि नेम इथे बघायला मिळतोय। पण याऐवजी जर का तुम्ही 2, 3, 4, 5 किंवा अनेक सीट जर का बुक केलेल्या असतील तर त्या संपूर्ण सीट तुम्हाला इथे बघायला मिळतात, ज्याच्यातून तुम्हाला ज्या कोणत्या सीट कॅन्सल करायच्या किंवा जी कोणती सीट कॅन्सल करायची त्यासमोर फक्त टिक करायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे। तर सध्या तर माझी एक सीट आहे तीच मला कॅन्सल करायची, तर मी इथे टिक करते। तर तुम्ही बघू शकता काही अशा पद्धतीने इथे टिक केल्यानंतर तुम्हाला रिफंड अमाउंट किती भेटणार आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतो। तर इथे सध्या आपल्याला तिकीट कॅन्सल करायचं आहे, तर सबमिट वरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता तिकीट कॅन्सल केल्यानंतर पुन्हा आपण तिकीट लिस्टच्याच पेजवर आलेलो आहोत, जिथे आपल्याला स्टेटस ऍक्टिव्ह दिसत होता आणि आता तो कॅन्सल दिसतोय। तर हे कॅन्सल झालेलं तिकीट तुम्हाला SMS येईल की तुमचं तिकीट कॅन्सल झालेलं आहे। त्यासोबतच जे मेल ID तुमचा रजिस्टर आहे त्यावरतीही कॅन्सलेशन झालेलं तिकीट तुम्हाला मिळेल आणि सोबतच तुमचं जे काही रिफंड असेल तेही तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला रिफंड मिळेल। तर मित्रांनो, हे झालं आपण तिकीट कॅन्सल कसं करू शकतो। तुम्हाला हेही जाणून घ्यायचं आहे ना की एक्झॅक्टली आपल्याला रिफंड किती भेटतो आणि किती वेळ आधी आपण हे तिकीट कॅन्सल करू शकतो। तर सिंपली आता तुम्ही हे स्क्रीनवरती पाहू शकता। सध्याच्या माहितीनुसार जर का तुम्ही 24 तास आधी हे तिकीट कॅन्सल करत असाल तर जी काही तुमच्या तिकीटची रक्कम आहे त्यातून 10% रक्कम ही कट केली जाते आणि जी काही 90% रक्कम उरते ती तुम्हाला रिफंड मध्ये मिळते। आणि हेच जर का तुम्ही 12 तास आधी हे तिकीट कॅन्सल करत असाल तर यामध्ये तुमचे 25% रक्कम जी आहे ती कट केली जाते आणि उरलेली 75% रक्कम जी आहे ती तुम्हाला रिफंड मध्ये मिळते। पण 12 तासांपेक्षा कमी वेळेत जर का तुम्ही हे जे तिकीट आहे हे कॅन्सल करण्याचा प्रयत्न करत असाल तर इथे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं रिफंड मिळत नाही। त्यासोबतच तिकीट बुक करत असताना जे काही आरक्षण शुल्क असेल, GST असेल, हे तुम्हाला रिफंड मध्ये मिळत नाही। त्याचबरोबर जर का काही कारणाने तुम्ही तिकीट तर बुक केलेलं आहे पण तुमचा तो प्रवासच झालेला नाहीये किंवा तुम्हाला तो प्रवास करता आलेला नाहीये तरीही तुम्हाला रिफंड मिळत नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण थोडक्यात पाहिलं की तिकीट कॅन्सल कसं करायचं आहे, रिफंड किती मिळणार आहे आणि किती वेळ आधी आपल्याला हे तिकीट कॅन्सल करायचं आहे। तर आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।